Good morning, dear students. Welcome to this online lecture. I am Mr. Rahul Pawar. In this particular lecture, we are going to see the different questions and answers on the topic presumptive tax. In the previous three lectures, we studied the different sections like section 44 AD. Second, we studied the section 44 ADA, and third, we studied section 44 AE. पाठीमागच्या 3 लेक्चर्समध्ये आपण प्रिझम्प्टिव्ह टॅक्सेशन अंतर्गत जे 3 सेक्शन्स आहेत, सुरुवातीच्या पहिल्या लेक्चरमध्ये आपण प्रिझम्प्टिव्ह टॅक्सेशन स्कीम अंडर सेक्शन 44 AD जी स्कीम बिझनेसेससाठी आहे, जे स्मॉल बिझनेसेस आहेत, ओके, त्यांच्यासाठीची जी प्रिझम्प्टिव्ह टॅक्स स्कीम आहे अंडर सेक्शन 44 AD याचा आपण अभ्यास केला. In the second lecture, we studied the presumptive taxation scheme under section 44 ADA, which is for the professionals. दुसऱ्या लेक्चरमध्ये आपण प्रिझम्प्टिव्ह टॅक्सेशन स्कीम अंडर सेक्शन 44 ADA की जी प्रोफेशनल लोकांसाठी आहे याचा आपण अभ्यास केला. आणि प्रिव्हियस लेक्चरमध्ये इन द प्रिव्हियस लेक्चर वी स्टडीड द presumptive tax system or presumptive tax scheme under section 44 AE, which is for the businesses which are involved in the goods transportation. जे बिझनेसेस गुड्स ट्रान्सपोर्ट करतात, ज्यांच्याकडे 10 पेक्षा कमी गाड्या आहेत, व्हेकल्स आहेत, अशा बिझनेसेससाठी प्रिझम्प्टिव्ह टॅक्सेशन स्कीम अंडर सेक्शन 44 AE ही त्यांच्यासाठी स्कीम आहे. Now in this particular lecture we are going to see the different questions on these 3 sections under presumptive taxation. ही जे प्रिझम्प्टिव्ह टॅक्सेशन अंतर्गत हे जे 3 सेक्शन्स आहेत, या तिन्ही सेक्शनचे रिलेटेड आपण काही क्वेश्चन्स या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. ओके, सो लेट स्टार्ट विथ दिस पर्टिक्युलर लेक्चर. द फर्स्ट क्वेश्चन इज द प्रिझम्प्टिव्ह टॅक्सेशन स्कीम of section 44 AD is designed to give relief to small taxpayers engaged in any businesses including the business of plying, hiring or leasing goods carriages. आपल्याला म्हणतात की ही जी प्रिझम्प्टिव्ह टॅक्सेशनची स्कीम आहे अंडर सेक्शन 44 AD हे कुणासाठी आहे, तर जे स्मॉल टॅक्सपेयर्स आहेत त्यांच्यासाठी, इन्क्लुडिंग गुड्स ट्रान्सपोर्टेशन बिझनेस. आपण प्रिव्हियस लेक्चरमध्येच पाहिलेलं आहे की जे बिझनेसमन, दोज बिझनेसेस विच आर इन्व्हॉल्ड, विच आर एंगेज्ड इन द गुड्स ट्रान्सपोर्टेशन, दे आर गिव्हन द स्कीम अंडर सेक्शन 44 AE. त्यांच्यासाठी प्रिझम्प्टिव्ह टॅक्स स्कीम आहे, परंतु त्यासाठी जो सेक्शन आहे तो सेक्शन 44 AD नाही, तर सेक्शन कोणता आहे तर 44 AE. त्यामुळे हे जे क्वेश्चन आहे, हे जे आन्सर आहे, त्यांनी विचार हे ट्रू आहे का फॉल्स आहे, तर ऑब्व्हियसली हे आन्सर फॉल्स आहे. ते म्हणतात की 44 AD अंतर्गत गुड्स ट्रान्सपोर्ट बिझनेस करणारा प्रिझम्प्टिव्ह टॅक्स स्कीम निवडू शकतो, तर हे उत्तर चुकीचं आहे. बघा, करेक्ट आन्सर इज बी म्हणजे काय, हे आन्सर फॉल्स आहे. का फॉल्स आहे बघा, जस्टिफिकेशन काय, तर द प्रिझम्प्टिव्ह टॅक्सेशन स्कीम अंडर सेक्शन 44 AD इज टू गिव्ह स्मॉल रिलीफ टू स्मॉल टॅक्सपेयर्स एंगेज्ड इन एनी बिझनेस एक्सेप्ट द बिझनेस ऑफ गुड्स ट्रान्सपोर्टेशन. आणि गुड्स ट्रान्सपोर्टेशनसाठी कोणतं सेपरेट सेक्शन आहे, तर सेक्शन 44 AE. आणि गुड्स ट्रान्सपोर्ट करणारा बिझनेससाठी सेपरेट सेक्शन आहे, सेक्शन 44 AE. तो 44 AD मध्ये येत नाही. दस स्टेटमेंट गिव्हन इज फॉल्स अँड हेन्स ऑप्शन बी इज द करेक्ट ऑप्शन. जे ऑप्शन बी आहे की हे स्टेटमेंट पूर्णपणे चुकीचं आहे. ओके, जे बिझनेसेस गुड्स ट्रान्सपोर्ट करतात त्या बिझनेसेससाठी सेपरेट सेक्शन 44 AE अंतर्गत प्रिझम्प्टिव्ह टॅक्सेशन स्कीम ही अवेलेबल आहे. ओके, so this is question number 1. Now the second question is the presumptive taxation scheme of section 44 AD cannot be adopted by. सेक्शन 44 AD ची जी स्कीम आहे, जी छोट्या बिझनेसेससाठी आहे, ही स्कीम कोण घेऊ शकत नाही, कोण सिलेक्ट करू शकत नाही. पहिला पर्याय रेसिडेंट इंडिव्हिज्युअल घेऊ शकत नाही, रेसिडेंट HUF, रेसिडेंट पार्टनरशिप फर्म का लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप फर्म. आपण आपल्याला विचारले की सेक्शन 44 AD अंतर्गत जी प्रिझम्प्टिव्ह टॅक्सेशन स्कीम आहे ही कोण सिलेक्ट करू शकत नाही. इंडिव्हिज्युअल सिलेक्ट करू शकत नाही,
पार्टनरशिप सिलेक्ट करू शकत नाही, का HUF सिलेक्ट करू शकत नाही, का LLP? तर साहजिक आहे, आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये पाहिलेलं, पहिल्या लेक्चरमध्ये, की जो रेसिडेंट इंडिव्हिज्युअल आहे, जो रेसिडेंट HUF आहे, जो रेसिडेंट पार्टनरशिप फर्म आहे, दे आर इलिजिबल टू गेट देमसेल्फ registered or they can select the presumptive taxation scheme under section 44AD. इंडिव्हिज्युअल व्यक्ती, पार्टनरशिप फर्म आणि HUF हे फक्त त्या 44AD च्या प्रिझम्प्टिव्ह टॅक्सेशन स्कीमसाठी इलिजिबल आहेत. त्यामुळे लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप फर्म ही इलिजिबल नाही. त्यामुळे आपलं जे आन्सर आहे ते डी असणार आहे. बघा, करेक्ट आन्सर इज डी. जस्टिफिकेशन काय बघा, द प्रिझम्प्टिव्ह टॅक्सेशन स्कीम of section 44AD can be adopted by following persons. ही स्कीम कोण घेऊ शकतं? फर्स्ट, ए पर्सन हु इज रेसिडेंट इंडिव्हिज्युअल. जर एखादा व्यक्ती इंडिव्हिज्युअल पर्सन हा जर आपल्या देशाचा रेसिडेंट असेल ॲज पर द प्रोव्हिजन्स ऑफ इन्कम टॅक्स ॲक्ट, if any individual is resident individual, then that person is eligible for section 44AD, which is presumptive taxation. This is first. Second, when HUF is a resident individual, suppose HUF is resident in India, एखादी हिंदू अनडिवायडेड फॅमिली आहे, ती जर रेसिडेंट असेल तर ती देखील ही जी काही स्कीम आहे अंडर सेक्शन 44AD ती ही स्कीम सिलेक्ट करू शकते. त्याचप्रमाणे एखादी पार्टनरशिप फर्म म्हणजे भागीदारी संस्था, पार्टनरशिप फर्म जरी रेसिडेंट असेल तरीसुद्धा ते ही स्कीम सिलेक्ट करू शकतात. दस ऑप्शन डी इज करेक्ट ऑप्शन. त्यामुळे इंडिव्हिज्युअल व्यक्तीला ही स्कीम अवेलेबल आहे, पार्टनरशिप फर्मला आहे, HUFला आहे, फक्त कोणाला ही स्कीम नाही तर लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिपला ही स्कीम नाही. दिस इज क्वेश्चन नंबर 2. नाव क्वेश्चन नंबर 3. तिसरा प्रश्न बघा काय. क्वेश्चन नंबर 3 इज अ पर्सन कॅरिंग ऑन एजन्सी बिझनेस and person who is earning income in the nature of commission or brokerage cannot adopt for section 44AD. आपण पहिल्या लेक्चरमध्ये पाहिलेलं की ज्या व्यक्तीला कमिशनद्वारे ब्रोकरेजद्वारे इन्कम मिळतं किंवा जो व्यक्ती एखादा एजन्सी बिझनेस चालवत असतो त्याला सेक्शन 44AD या अंतर्गत तो प्रिझम्प्टिव्ह टॅक्सेशन स्कीम सिलेक्ट करू शकत नाही. त्यांनी विचारलं आहे हे स्टेटमेंट ट्रू आहे का फॉल्स आहे. ऑब्वियसली हे स्टेटमेंट करेक्ट आहे. बरोबर, हे स्टेटमेंट करेक्ट आहे. का करेक्ट आहे? कारण की ही जी स्कीम आहे, ओके, सेक्शन 44AD ही स्कीम कोणासाठी आहे? दिस स्कीम इज फॉर द स्मॉल बिझनेसमन. ओके, स्मॉल बिझनेसमनसाठी, स्मॉल टॅक्सपेअरसाठी. द स्कीम of section 44AD is designed to give relief to small taxpayers engaged in the business. ओके, जे छोटे बिझनेसमन आहेत त्यांच्यासाठी ही स्कीम आहे. एक्सेप्ट द फॉलोइंग बिझनेस. फक्त त्यात कोणते बिझनेस येत नाहीत? पहिला म्हणजे बिझनेस ऑफ प्लाइंग, हायरिंग, लिझिंग ऑफ गुड्स कॅरेज रेफर्ड इन सेक्शन 44AE. म्हणजे गुड्स कॅरेज, गुड्स ट्रान्सपोर्टेशन. जे बिझनेसेस गुड्स ट्रान्सपोर्टेशन करतात त्यांना सेक्शन 44AD मधून त्यांना ते प्रिझम्प्टिव्ह टॅक्स सिस्टीम सिलेक्ट करू शकत नाहीत. दिस इज फर्स्ट. सेकंड, अ पर्सन हू इज कॅरिंग ऑन एनी एजन्सी बिझनेस. जर एखादा व्यक्ती एखाद्या प्रॉडक्टची, एखाद्या वस्तूची त्याच्याकडे एजन्सी असेल, ओके, एजन्सी असेल तर तो एजन्सी चालवणारा बिझनेसमन देखील ही प्रिझम्प्टिव्ह टॅक्सेशन स्कीम निवडू शकत नाही. आणि तिसरं महत्त्वाचं जे आपल्यासाठी, अ पर्सन हू इज अर्निंग इन्कम इन द नेचर ऑफ कमिशन ऑर ब्रोकरेज. ज्या व्यक्तीला कमिशनद्वारे किंवा ब्रोकरेजद्वारे इन्कम मिळतं तो व्यक्ती देखील तो हे स्कीम निवडू शकत नाही. त्यामुळे आपल्याला जे त्यांनी विचारलं आहे की जो बिझनेस एजन्सी बिझनेस चालवतो किंवा ज्या व्यक्तीला कमिशनद्वारे इन्कम मिळवतं तो व्यक्ती सेक्शन 44AD अंतर्गत त्याला फायदा मिळू शकतो का? तर तो मिळू शकत नाही. त्यामुळे द स्टेटमेंट गिव्हन इज करेक्ट अँड हेन्स ऑप्शन ए इज करेक्ट. त्यामुळे जो ऑप्शन ए आहे की त्याला फायदा मिळू शकत नाही हे उत्तर बरोबर आहे. कारण की हा सेक्शनमध्ये स्पेसिफिकली सांगितलं आहे की गुड्स ट्रान्सपोर्ट करणारा बिझनेसमनला सेक्शन 44AD मधून फायदा मिळत नाही. त्याचबरोबर एजन्सी बिझनेस चालवणारा व्यक्ती त्याला सेक्शन 44AD हा तो ऑप्शन निवडू शकत नाही. आणि त्याचबरोबर ज्या व्यक्तीला कमिशन किंवा ब्रोकरेजद्वारे इन्कम मिळतं तो व्यक्ती देखील हा सेक्शन 44AD अंतर्गत हा ऑप्शन सिलेक्ट करू शकत नाही. दिस इज क्वेश्चन नंबर 3. नाव क्वेश्चन नंबर 4 बघा काय. क्वेश्चन नंबर 4 आहे, इन केस ऑफ अ पर्सन अडॉप्टिंग प्रोव्हिजन्स ऑफ सेक्शन 44AD.
आता सेक्शन 44ADच्या अंतर्गत काय सांगितलं बघा, इन्कम विल बी कॉम्प्युटेड ऑन प्रिझम्प्टिव्ह बेसिस दॅट इज ... of the turnover of receipts of eligible business if turnover is received by account payee check or account payee bank draft or any other clearing system. आता केअरफुली बघा, आपण जे पाहिलं की जर एखादा बिझनेस आहे, त्यांचा जो टर्नओव्हर आहे, सेल्स आहेत, ओके, आणि जर त्या बिझनेसनं प्रिझम्प्टिव्ह टॅक्स सिस्टीम निवडली असेल आणि ते जर त्यांचं पेमेंट किंवा जे काही त्यांना इन्कम मिळते हे जर डिजिटल माध्यमातून मिळवत असतील तर त्यांचं इन्कम किती कॅल्क्युलेट केलं जातं, टर्नओव्हरच्या किती टक्के, तर ऑप्शन त्यांनी दिलेले आहेत 2%, 6%, 8% का 10%. ओके, सेल्सच्या किती टक्के इन्कम कन्सिडर केलं जातं, जेवढे वर्षभराचे सेल्स आहेत त्याच्या किती टक्के हा इन्कम मानला जातो. तर आपण त्यामध्ये पाहिलेलं की 2 पर्याय असतात, एक 8% किंवा 6%, जे इलेक्ट्रॉनिक डिजिटल पद्धतीनं मार्ग इन्कम पेमेंट करतात किंवा इन्कम घेतात. डिजिटल माध्यम जसं की चेक असेल किंवा बँक ड्राफ्ट असेल किंवा ऑनलाईन पेमेंट असेल किंवा ॲपद्वारे पेमेंट असेल, जे ते निवडतात ते त्यांना 6% इन्कम हे कॅल्क्युलेट केलं जातं. बघा उत्तर काय सांगितलं आहे, करेक्ट आन्सर इज बी. बी म्हणजे काय, तर 6%. बघा, इन केस ऑफ अ पर्सन adopting the provisions of section 44AD, income is computed on presumptive basis at the rate of 8% of turnover. 8%, सेल्सच्या 8% इन्कम कन्सिडर केलं जातं हे नॉर्मल बिझनेसला. परंतु हावेवर इन ऑर्डर टू प्रमोट डिजिटल ट्रान्झॅक्शन्स, गव्हर्नमेंटचं जे उद्देश आहे लोकांनी जास्तीत जास्त डिजिटल व्यवहार करावे, ऑनलाईन व्यवहार करावे, अँड टू एनकरेज स्मॉल बिझनेसेस टू ॲक्सेप्ट डिजिटल पेमेंट, त्या छोट्या बिझनेसने कस्टमरकडून डिजिटल माध्यमातून पेमेंट स्वीकारावं, चेकच्या स्वरूपात, DDच्या स्वरूपात, ऑनलाईन पेमेंटद्वारे, ॲपद्वारे स्वीकारावं, यासाठी सेक्शन 44AD इज अमेंडेड विथ इफेक्ट फ्रॉम असेसमेंट इयर 17-18. 17-18 पासून त्या जो काही सेक्शन आहे सेक्शन 44AD त्यामध्ये बदल केला आणि काय केला, टू प्रोव्हाइड दॅट इन्कम शॅल बी कॉम्प्युटेड ॲट द रेट 6% इन्स्टेड ऑफ 8%. 8%च्या ऐवजी 6%ने इन्कम कॅल्क्युलेट करा. इफ टर्नओव्हर रिसीट इज रिसिव्ड बाय अकाउंट पेई चेक, जर पेमेंट चेकनं स्वीकारत असाल किंवा बँक ड्राफ्टनं किंवा इलेक्ट्रॉनिक सिस्टीमने किंवा बँके थ्रू किंवा इतर इलेक्ट्रॉनिक माध्यमातून जर पेमेंट स्वीकारलं जात असेल तर त्या बिझनेसचं इन्कम सेल्सच्या 6%च मानलं जातं. जर एखादा बिझनेस चेकद्वारे, बँक ड्राफ्टद्वारे, ऑनलाईन पेमेंटद्वारे किंवा इतर इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या साहाय्यानं जर पेमेंट ॲक्सेप्ट करत असेल कस्टमरकडून किंवा पुढच्या पार्टीला सप्लायरला पेमेंट करत असेल, डिजिटल माध्यमाचा वापर करून जर हे पेमेंट होत असतील तर एकूण जेवढे सेल्स आहेत त्याच्या फक्त 6% हेच इन्कम मानलं जातं. त्यामुळे 6% हे जे उत्तर आहे हे करेक्ट आन्सर आहे. ओके, दिस इज क्वेश्चन नंबर 4. नाव क्वेश्चन नंबर 5. क्वेश्चन नंबर 5 बघा काय, व्हाईल कॉम्प्युटिंग इन्कम ॲज पर प्रोव्हिजन्स ऑफ सेक्शन 44AD सेपरेट डिडक्शन ऑन अकाउंट ऑफ डेप्रिसिएशन इज अवेलेबल. त्यांनी विचारलं आहे की जर एखाद्या बिझनेसमनने, एखाद्या व्यक्तीने सेक्शन 44AD अंतर्गत जर प्रिझम्प्टिव्ह टॅक्स सिस्टीम सिलेक्ट केली असेल, निवडली असेल, तर जे काही इन्कम येईल त्यामधून पुन्हा अजून डेप्रिसिएशनची डिडक्शनसुद्धा पुन्हा दिली जाते. तर आपण तिन्ही सेक्शन्समध्ये पाहिलेलं आहे की व्हेन एनी बिझनेसमन, व्हेन एनी प्रोफेशनल पर्सन सिलेक्ट्स प्रिझम्प्टिव्ह टॅक्स सिस्टीम, ज्या वेळेला कोणताही व्यक्ती असो, कोणताही प्रोफेशनल असो किंवा कोणताही बिझनेसमन असो, हा ज्या वेळेला प्रिझम्प्टिव्ह टॅक्स सिस्टीम सिलेक्ट करतो, निवडतो आणि त्याप्रमाणे त्याचं इन्कम कॅल्क्युलेट जे केलं जातं ते जे इन्कम येतं ते फायनल इन्कम असतं. ओके, आणि त्या इन्कममधून कोणताही खर्च अलाउड केला जात नाही, इवन डेप्रिसिएशनसुद्धा अलाउड केलं जात नाही. त्यामुळे डेप्रिसिएशनची डिडक्शन मिळते हे ट्रू आहे का फॉल्स आहे, तर ते फॉल्स आहे. डेप्रिसिएशनची सूट ॲडिशनल पुन्हा दिली जात नाही. त्यामुळे बी उत्तर आहे. करेक्ट आन्सर इज बी. हे उत्तर चुकीचं आहे, म्हणजे हे स्टेटमेंट जे आहे ते चुकीचं आहे. काय बघा, व्हाईल कॉम्प्युटिंग इन्कम ॲज पर प्रोव्हिजन्स ऑफ सेक्शन 44AD, 44AD प्रमाणे जेव्हा आपण इन्कम कॅल्क्युलेट करतो, सेपरेट डिडक्शन ऑफ डेप्रिसिएशन इज नॉट अवेलेबल. ती डिडक्शन दिली जात नाही, डेप्रिसिएशनसाठी ॲडिशनल सूट दिली जात नाही. हावेवर रिटर्न डाऊन व्हॅल्यू ऑफ असेट used in the business shall be calculated as if depreciation is allowed.
असेटचं व्हॅल्युएशन करताना तुम्ही रेग्युलर मेथडप्रमाणे डेप्रिसिएशन त्यातनं वजा करा असेटच्या व्हॅल्यूतून आणि तुम्ही तुमच्या असेटची नेट व्हॅल्यू शोधून काढू शकता. तुम्हाला डेप्रिसिएशनची सूट दिली आहे, डिडक्शन दिली आहे असं समजून असेटचं व्हॅल्युएशन केलं पाहिजे. परंतु जे इन्कम कॅल्क्युलेट केलेलं आहे ॲज पर द प्रोव्हिजन्स ऑफ सेक्शन 44 AD, द इन्कम कॅल्क्युलेटेड ॲज पर धिस सेक्शन इज फायनल इन्कम अँड फ्रॉम दॅट इन्कम नो एनी डिडक्शन इन्क्लुडिंग डिडक्शन ऑफ डेप्रिसिएशन इट इज नॉट गिव्हन. जे इन्कम कॅल्क्युलेट केलेलं आहे ते फायनल इन्कम असतं आणि त्यातून इतर कोणतीही डिडक्शन डेप्रिसिएशनची सुद्धा डिडक्शन दिली जात नाही. त्यामुळे जे स्टेटमेंट आहे की इन्कममधून डेप्रिसिएशनची डिडक्शन दिली जाते हे स्टेटमेंट चुकीचं आहे. द स्टेटमेंट गिवन इज फॉल्स. त्यामुळे हे स्टेटमेंट चुकीचं आहे. दिस इज क्वेश्चन नंबर 5. नेक्स्ट क्वेश्चन, पुढचा क्वेश्चन बघा. क्वेश्चन नंबर 6 काय? क्वेश्चन नंबर 6 आहे ए पर्सन ऑप्टिंग फॉर प्रिझम्प्टिव्ह टॅक्सेशन स्कीम अंडर सेक्शन 44 AD. जो व्यक्ती प्रिझम्प्टिव्ह टॅक्सेशन स्कीम निवडेल विल डॉट 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 टू पे ॲडव्हान्स टॅक्स इन रिस्पेक्ट ऑफ इन्कम फ्रॉम बिझनेस कवर्ड इन सेक्शन 44 AD. ओके, त्यांनी विचारलं आहे जर एखाद्या बिझनेसमनने प्रिझम्प्टिव्ह टॅक्स सिस्टीम निवडली असेल तर त्याला ॲडव्हान्स टॅक्स पे करावा लागतो की नाही. ही इज लायबल ऑर नॉट लायबल टू पे ॲडव्हान्स टॅक्स. जो बिझनेसमन प्रिझम्प्टिव्ह टॅक्स सिस्टीम सिलेक्ट करतो त्याला दिलेल्या वेळेच्या अगोदर प्रिझम्प्टिव्ह टॅक्स भरावा लागतो. इट मीन्स ही इज लायबल. त्याची ही जबाबदारी आहे. इट इज हिज लायबिलिटी टू पे ॲडव्हान्स टॅक्स बिफोर अ पर्टिक्युलर डेट. त्यामुळे ह्याचं उत्तर ए आहे. ही इज लायबल टू पे ॲडव्हान्स टॅक्स. त्यामुळे उत्तर बघा ए. करेक्ट आन्सर इज ए. आणि किती तारखेच्या आत भरायचे असते आपण तारीख पण पाहिलेली 15 मार्च. आपण पाहिलं होतं की आपलं वर्ष संपते 31 मार्चला. त्या महिन्यामध्ये 15 मार्चच्या अगोदर 100% टॅक्स हा पेड केला पाहिजे. बघा, एनी पर्सन ऑप्टिंग फॉर प्रिझम्प्टिव्ह टॅक्सेशन स्कीम अंडर सेक्शन 44 AD इज लायबल टू पे होल अमाऊंट. होल अमाऊंट म्हणजे 100% अमाऊंट ऑफ ॲडव्हान्स टॅक्स ऑन ऑर बिफोर 15 मार्च ऑफ एव्हरी इयर. 15 मार्चच्या पूर्वी सर्व रक्कम जी काय टॅक्सची आहे ती सर्व रक्कम पेड केली पाहिजे. आणि जर पेड केली नाही, कधीपर्यंत पेड करा? 15 मार्चपर्यंत. आणि जर नाही केली, इफ ही फेल्स टू पे ॲडव्हान्स टॅक्स बिफोर 15 मार्च देन ही शॅल बी लायबल टू पे इंटरेस्ट. जर रक्कम 15 मार्चच्या अगोदर पेड केली नाही तर दंड भरावा लागेल, इंटरेस्ट पेड करावा लागेल. ओके, सो दिस इज क्वेश्चन नंबर 6. त्यामुळे ही इज ए पर्सन हू सिलेक्ट्स presumptive tax system, he is liable to pay advance tax before 15th of March. This is question number 6. Now question number 7 बघा काय. The presumptive taxation scheme of section 44 ADA is designed to give relief to small taxpayers engaged in any profession. कोणताही प्रोफेशन असो, प्रोफेशनल व्यक्ती असो, हा जो सेक्शन आहे सेक्शन 44 ADA हा कशासाठी डिझाईन केला आहे बघा. डिझाईन कोणासाठी केला आहे? टू गिव्ह रिलीफ टू स्मॉल टॅक्सपेयर्स. हे बरोबर आहे, परंतु ते म्हणतात एंगेज्ड इन एनी प्रोफेशन. कोणतंही प्रोफेशन असो, कोणतेही प्रोफेशन असेल तरी तो सेक्शन 44 ADA अंतर्गत प्रिझम्प्टिव्ह टॅक्सेशन स्कीम सिलेक्ट करू शकतो. आता त्यांनी विचारलंय हे स्टेटमेंट ट्रू आहे का फॉल्स आहे. ते म्हणतात की प्रिझम्प्टिव्ह टॅक्सेशन स्कीम अंडर सेक्शन 44 ADA इज अवेलेबल टू ऑल टाइप्स ऑफ प्रोफेशन्स. सर्व प्रकारच्या प्रोफेशनलला ही स्कीम अवेलेबल आहे. कोणताही प्रोफेशनल असो त्यासाठी ही स्कीम अवेलेबल आहे. हे ट्रू आहे का फॉल्स आहे? तर ऑब्व्हियसली हे फॉल्स आहे. कारण की ही स्कीम फक्त ठराविक प्रोफेशनल्स, त्यामध्ये डॉक्टर्स असतील, वकील असतील, इंजिनियर असतील, आर्किटेक्ट असतील, अकाउंटंट असतील, टेक्निकल कन्सल्टंट असतील किंवा ठराविक त्यांच्यासाठीच फक्त आहे. म्हणजे स्पेसिफिक प्रोफेशन्ससाठीच फक्त हा सेक्शन 44 ADA, सर्वांसाठी नाही. त्यामुळं हे जे स्टेटमेंट आहे की ही स्कीम 44 ADA अंतर्गत जी स्कीम आहे ती सर्व प्रोफेशनला लागू होते, तर हे स्टेटमेंट चुकीचं आहे. बघा, करेक्ट आन्सर इज बी. बी म्हणजे हे आपलं उत्तर स्टेटमेंट जे आहे ते फॉल्स आहे. बघा, द प्रिझम्प्टिव्ह टॅक्सेशन स्कीम अंडर सेक्शन 44 ADA इज डिझाइनड टू गिव्ह रिलीफ टू स्मॉल टॅक्सपेयर्स एंगेज्ड इन स्पेसिफिक प्रोफेशन्स. ठराविक फक्त म्हणजे लीगल म्हणजे वकील, मेडिकल म्हणजे डॉक्टर, इंजिनियर, आर्किटेक्ट, अकाउंटन्सी, टेक्निकल कन्सल्टंट, इंटेरियर डेकोरेशन एक्सेट्रा. फक्त तेवढ्यांसाठीच आहे, सर्वांसाठी नाही. त्यामुळे हे जे स्टेटमेंट आहे की धिस स्कीम इज ओपन टू ऑल, सर्वांना ही स्कीम आहे, हे स्टेटमेंट चुकीचं आहे. द स्टेटमेंट गिव्हन इन द क्वेश्चन इज फॉल्स.
हे स्टेटमेंट चुकीचं आहे. दिस इज क्वेश्चन नंबर 7. नाव क्वेश्चन नंबर 8. 8वा क्वेश्चन काय पहा. 8वा क्वेश्चन आहे द प्रिझम्प्टिव्ह टॅक्सेशन स्कीम ऑफ सेक्शन 44 ADA कॅन बी अडॉप्टेड बाय. ही जी स्कीम आहे 44 ADAची ही कुणासाठी आहे तर एकतर म्हणतात रेसिडेंट इंडिव्हिज्युअलसाठी आहे का रेसिडेंट HUFसाठी आहे, रेसिडेंट पार्टनरशिप फर्म का रेसिडेंट पर्सनसाठी आहे. ओके, ही स्कीम कोणती आहे बघा, सेक्शन 44 ADA. सेक्शन 44 ADA कशासाठी आहे तर जे प्रोफेशनल लोक असतात, प्रोफेशन चालवणारे, स्वतःचं प्रोफेशन, एखादा डॉक्टर आहे त्यांचं स्वतःचं क्लिनिक असतं, एखादा वकील आहे त्यांचं स्वतःचं ऑफिस असतं, एखादा इंटिरियर डेकोरेटर आहे त्यांचं स्वतःचं ऑफिस असतं, एखादा अकाउंटन्सीची सर्व्हिस देतो त्यांचं स्वतःचं ऑफिस असतं, म्हणजे त्यांचं स्वतःचा बिझनेस आहे, त्यांचे सोल प्रोप्रायटरी कन्सर्न आहे, ते इंडिव्हिज्युअल व्यक्ती आहे, त्यांच्यासाठी हा सेक्शन आहे. ओके, त्यामुळं त्यांचं जे प्रश्न आहे की ही स्कीम कोण घेऊ शकतं 44 ADAची, तर ती स्कीम फक्त एखादा रेसिडेंट असणारा व्यक्ती, आपल्या देशाचा रेसिडेंट, पार्टनरशिप फर्म असेल त्यांच्यासाठी नाही, तर रेसिडेंट व्यक्तीसाठी ही स्कीम अवेलेबल आहे. बघा, करेक्ट आन्सर इज डी. द प्रिझम्प्टिव्ह टॅक्सेशन स्कीम ऑफ सेक्शन 44 ADA कॅन बी अडॉप्टेड बाय एनी पर्सन रिसाइडिंग इन इंडिया. कोणताही व्यक्ती असो, त्यांनी त्यामध्ये एवढं सांगितलं एनी रेसिडेंट पर्सन. रेसिडेंट पर्सन म्हणजे ती पार्टनरशिप फर्म असेल, ती HUF असेल किंवा इंडिव्हिज्युअल असेल, एनी रेसिडेंट पर्सन इन्व्हॉल्वड इन द स्पेसिफिक प्रोफेशन. जे ठराविक प्रोफेशन्स आहेत त्यामध्ये जर तो काम करत असेल, ती व्यक्ती म्हणजे इंडिव्हिज्युअल आली, त्यामध्ये पार्टनरशिप फर्म आली किंवा HUF, असं सर्व त्यांना आपण रेसिडेंट पर्सन फक्त ते असावी, तर ते ही स्कीम निवडू शकतात. दिस इज क्वेश्चन नंबर 8. नाव क्वेश्चन नंबर 9. क्वेश्चन नंबर 9 बघा काय. इन केस अ पर्सन अडॉप्टिंग प्रोव्हिजन्स ऑफ सेक्शन 44 ADA, जर एखाद्या व्यक्तीने पर्सन म्हणजे इंडिव्हिज्युअल असो, पार्टनरशिप किंवा HUF, त्यांनी जर सेक्शन 44 ADA निवडला, इन्कम विल बी कॉम्प्युटेड ऑन प्रिझम्प्टिव्ह बेसिस ॲट द रेट ... ऑफ ग्रॉस रिसीट्स ऑफ द स्पेसिफिक प्रोफेशन. एखादा प्रोफेशनल व्यक्ती आहे, तो डॉक्टर असेल, वकील असेल, इंजिनियर असेल, आर्किटेक्ट असेल, कन्सल्टंट असेल, इंटेरियर डेकोरेटर असेल, त्यांचं जे काही वर्षभराच्या ग्रॉस रिसीट्स आहेत, एकूण जे मिळालेले पैसे आहेत, त्याच्या किती टक्के इन्कम मानलं जातं, 2%, 5%, 10% का 50%. तर आपण त्या सेक्शन पाहताना पाहिलं की वर्षभराचं जेवढं इन्कम त्यांना मिळालं आहे त्याच्या 50% हे त्यांच्या प्रोफेशनचं इन्कम आहे असं मानलं जातं. त्या उत्तर आहे सी. बघा, करेक्ट आन्सर इज सी. बघा, इन केस ऑफ अ पर्सन अडॉप्टिंग द प्रोव्हिजन्स ऑफ सेक्शन 40 ADA, इन्कम विल बी कॉम्प्युटेड ऑन प्रिझम्प्टिव्ह बेसिस ॲट द रेट 50% ऑफ ग्रॉस रिसीट्स फ्रॉम प्रोफेशन. त्या प्रोफेशन चालवून जे काही पैसे मिळाले आहेत, ग्रॉस इन्कम मिळालं आहे, त्याच्या 50% हे त्या प्रोफेशनचं इन्कम मानलं जातं. आणि त्याच्यापेक्षा जादा इन्कम जर असेल ते सुद्धा तुम्ही डिक्लेअर करू शकता. हावेवर सच पर्सन कॅन डिक्लेअर इन्कम हायर दॅन 50%. त्याच्यापेक्षा जास्त इन्कम तुम्ही डिक्लेअर करू शकता. ओके, इन अदर वर्ड्स, इन केस ऑफ अ पर्सन adopting the provisions of section 44 ADA, income will be computed in a normal manner but will be computed at the rate 50% of gross receipts. जेवढे वर्षभरामध्ये इन्कम मिळालं आहे, पैसे मिळाले आहेत, पैसे मिळवलेत आपण प्रोफेशन चालवून, त्याच्या 50% हे त्या प्रोफेशनचं इन्कम मानलं जातं. दिस इज क्वेश्चन नंबर 9. Now the next question, question number 10. Question number 10 काय बघा. While computing income as per provisions of section 44 ADA, separate deduction on account of depreciation is available. आता हा सेक्शन आहे 44 ADA. सेक्शन कोणताही जरी असेल, सेक्शन 40 ADA असेल, ADA असेल किंवा AE असेल. ओके, प्रिझम्प्टिव्ह टॅक्स सिस्टीम काय सांगते, when any person, when any businessman, when any professional person selects the presumptive tax system, then income is calculated as per the provisions of the sections, and income calculated is final income, and from that income no any deduction, no any further deduction including deduction for depreciation is given. त्या इन्कम जे कॅल्क्युलेट केलेलं आहे त्यामधून अजून कोणताही डिडक्शन, कोणताही खर्च डिडक्ट केला जात नाही. इवन डेप्रिसिएशनची सुद्धा डिडक्शन मिळत नाही. त्यामुळे ते जे म्हणतात डिडक्शन फॉर डेप्रिसिएशन इज अवेलेबल, हे उत्तर फॉल्स आहे, हे उत्तर चुकीचं आहे. का चुकीचं आहे बघा. ए पर्सन हू अडॉप्ट्स प्रिझम्प्टिव्ह टॅक्स स्कीम इज डीम्ड टू हॅव क्लेम्ड ऑल द डिडक्शन ऑफ एक्सपेन्सेस. एनी फर्दर क्लेम
ऑफ डिडक्शन इज नॉट अलाउड आफ्टर डिक्लेअरिंग प्रॉफिट ॲट 50%. जेवढं त्या प्रोफेशनचं इन्कम आहे, प्रोफेशन चालून जेवढं पैसे मिळालेले आहेत त्याच्या 50%च हे प्रोफेशनचं इन्कम मानलं जातं. त्यामुळे राहिलेले 50%मध्ये सर्व खर्चचं डिडक्शन मिळाली आहे असं मानलं जातं. आणि while computing income as per provisions of section 44 ADA, separate deduction on account of depreciation is not available. कोणतीही डिडक्शन, डेप्रिसिएशनची सुद्धा डिडक्शन दिली जात नाही. हावेवर द रिटर्न डाऊन व्हॅल्यू ऑफ असेट युज्ड इन द बिझनेस शॅल बी कॅल्क्युलेटेड ॲज इफ डेप्रिसिएशन हॅज बीन अलाउड. ओके, तुम्हाला डेप्रिसिएशनसाठी बिझनेसचं जे इन्कम आहे, प्रोफेशनचं जे इन्कम आहे, त्या प्रोफेशनच्या इन्कममधून तुम्हाला डेप्रिसिएशनचे डिडक्शन सेपरेट मिळणार नाही, परंतु असेटचं व्हॅल्युएशन करताना तुम्हाला डेप्रिसिएशन अलाउड केलेलं आहे असं समजून तुम्ही तुमच्या असेटचं व्हॅल्युएशन केलं पाहिजे. परंतु जे प्रोफेशनचं इन्कम आहे, जे बिझनेसचं इन्कम आहे, त्यामधून डेप्रिसिएशनची डिडक्शन ही दिली जात नाही. ओके, त्यामुळे जे स्टेटमेंट आहे, द स्टेटमेंट गिवन इज फॉल्स. ओके, जे स्टेटमेंट आहे ते चुकीचं आहे. दिस इज क्वेश्चन नंबर 10. नाव नेक्स्ट क्वेश्चन इज क्वेश्चन नंबर 11. A person opting for the presumptive taxation scheme of section 44 ADA will ... to pay advance tax in respect of income from business covered under section 44 ADA. ओके, जो बिझनेसमन किंवा जो प्रोफेशनल 44 ADA अंतर्गत प्रिझम्प्टिव्ह टॅक्स स्कीम सिलेक्ट करेल त्याला ॲडव्हान्स टॅक्स देणं, त्यासाठी तो लायबल आहे का तो नॉट लायबल आहे, त्याला द्यावं लागतं की द्यावं लागत नाही. तर ऑब्वियसली ॲडव्हान्स टॅक्स जो असतो तो दिलेल्या वेळेमध्ये 15 मार्चच्या अगोदर पेड करावा लागतो. इट मीन्स ही इज लायबल. त्यामुळे उत्तर आहे ए. बघा, करेक्ट आन्सर इज ए. एनी पर्सन ऑप्टिंग फॉर प्रिझम्प्टिव्ह टॅक्सेशन स्कीम अंडर सेक्शन 44 ADA, जो व्यक्ती हे प्रिझम्प्टिव्ह टॅक्सेशन स्कीम सिलेक्ट करेल, ही इज लायबल टू पे फुल अमाऊंट ऑफ ॲडव्हान्स टॅक्स बिफोर 15 मार्च ऑफ प्रिव्हियस इयर. 15 मार्चच्या पूर्वी सर्व टॅक्स पेड केला पाहिजे. आणि जर नाही पेड केला, इफ ही फेल्स टू पे ॲडव्हान्स टॅक्स बाय 15 मार्च, 15 मार्च पूर्वी टॅक्स भरला नाही, ही इज लायबल टू पे इंटरेस्ट अंडर सेक्शन 234C. जो काय 15 मार्च पूर्वी जर टॅक्स पेड केला नाही तर मात्र दंड म्हणून व्याज हे पेड करावं लागतं. ओके, सो द पर्सन इज लायबल टू पे ॲडव्हान्स टॅक्स बिफोर 15 मार्च एव्हरी previous year. So this is question number 11. Now the next question number 12. The scheme of section 44 AE is designed to give relief to small taxpayers engaged in the business of. आता हा जो सेक्शन आहे, सेक्शन 44 AE, हा कुणासाठी आहे ते म्हणतात, हा सेक्शन आहे जे बिझनेसेस प्लाइंग, हायरिंग और लिजिंग ऑफ गुड्स कॅरेज म्हणजे गुड्स ट्रान्सपोर्ट, जे गुड्स ट्रान्सपोर्ट करतात त्यांच्यासाठी आहे का, प्रोव्हिजनल स्टोअरसाठी का, मेडिकल स्टोअर का, डिपार्टमेंटल स्टोअर. आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये पाहिलं की सेक्शन 44 AE, this section is for those businesses which are engaged in the goods transportation. गुड्स ट्रान्सपोर्टेशनलाच प्लाइंग, हायरिंग आणि लिजिंग ऑफ गुड्स असं म्हटलं जातं. त्यामुळे गुड्स ट्रान्सपोर्टेशन म्हणजे ए ऑप्शनसाठीच फक्त हा सेक्शन 44 AE आहे. करेक्ट आन्सर इज ए. बघा, द स्कीम ऑफ सेक्शन 44 AE इज डिझाइन्ड टू गिव्ह स्मॉल रिलीफ टू स्मॉल बिझनेसेस एंगेज्ड इन प्लाइंग, हायरिंग और लिजिंग ऑफ गुड्स कॅरेजेस, म्हणजे गुड्स ट्रान्सपोर्टेशनसाठीच फक्त हा सेक्शन आहे, सेक्शन 44 AE. दिस इज क्वेश्चन नंबर 12. नाव द सेकंड लास्ट क्वेश्चन नंबर 13. बघा, द प्रिझम्प्टिव्ह टॅक्सेशन स्कीम ऑफ सेक्शन 44 AE, सेक्शन 44 AE हा गुड्स ट्रान्सपोर्टेशन बिझनेसमनसाठी आहे. कॅन बी अडॉप्टेड बाय अ पर्सन हू इज एंगेज्ड इन द बिझनेस ऑफ प्लाइंग, हायरिंग or leasing of goods carriages and who does not own more than ... vehicles at any time during the year. म्हणजे हा जो काही सेक्शन आहे, सेक्शन 44 AE, जो कुणासाठी आहे तर तो आहे गुड्स ट्रान्सपोर्ट करणाऱ्या बिझनेससाठी. आणि कोणते बिझनेसेस ज्यांच्याकडे ... पेक्षा जादा गाड्या नाहीत, म्हणजे 50 पेक्षा जादा गाड्या नाहीत, 30 पेक्षा जादा नाहीत, 10 पेक्षा का 5 पेक्षा. त्यांनी विचारले की कोणता ट्रान्सपोर्ट बिझनेसमन ही स्कीम सिलेक्ट करू शकतो. त्यासाठी गाड्या कितीपेक्षा कमी असणं गरजेचं आहे, 50 पेक्षा कमी, 30 पेक्षा कमी, 10 पेक्षा कमी का 5 पेक्षा. तर आपण त्यामध्ये पाहिलेलं की 10 पेक्षा गाड्या कमी असतील तरच तोच बिझनेस फक्त ही स्कीम निवडू शकतो. त्यामुळे आन्सर आहे सी. बघा, करेक्ट आन्सर इज सी.
The presumptive taxation scheme of section 44AE can be adopted by a person who is engaged in the business of plying, hiring or leasing of goods carriages and who does not own more than 10 vehicles at any time during the year. ओके, जे बिझनेसमन, जे व्यक्ती गुड्स ट्रान्सपोर्टेशनचा बिझनेस करतात आणि त्यांच्याकडे 10पेक्षा कमी गाड्या आहेत, तेच फक्त ही 44AE ची स्कीम जी आहे प्रिझम्प्टिव्ह टॅक्सेशन स्कीम ते निवडू शकतात. त्यासाठी कंडिशन काय, द ओनर शुड नॉट ओन मोर दॅन 10 व्हेकल, 10पेक्षा जादा गाड्या असू नये, म्हणजे 10पेक्षा कमी असाव्या. ओके, सो दिस इज क्वेश्चन नंबर 13. नाव द लास्ट क्वेश्चन इज क्वेश्चन नंबर 14. बघा, इन केस ऑफ अ पर्सन हु इज विलिंग टू ऑप्ट फॉर द प्रिझम्प्टिव्ह टॅक्सेशन स्कीम of section 44AE, income will be computed at the rate rupees 5,000 per month during which the goods vehicle is owned by him during the year and part of the month would be ignored. ते म्हणतात की जर गाडी पार्ट ऑफ द मंथ, महिन्यातले काही दिवस वापरले असेल तर ती इग्नोर केली जाते. त्यांनी विचारलं हे ट्रू आहे का फॉल्स आहे. आपण जो सेक्शन आहे सेक्शन 44AE, त्यामध्ये गाड्या 2 प्रकारच्या असतात, एक हेवी गुड्स व्हेकल आणि दुसरे जे असते ते अदर व्हेकल, अदर दॅन हेवी गुड्स व्हेकल. दोघींसाठी काय नियम आहे की इन्कम ज्या वेळेला आपण कॅल्क्युलेट करतो, व्हाईल कॅल्क्युलेटिंग द इन्कम, इफ एनी व्हेकल इज युज्ड फॉर पार्ट ऑफ द मंथ फॉर फ्यू डेज इन अ मंथ, जर एखादी गाडी ती हेवी गुड्स व्हेकल असो किंवा ती इतर गाडी असो, ती जर कमी दिवस वापरली असेल, काही दिवसच फक्त वापरली असेल, पूर्ण महिना वापरली नसेल तरीसुद्धा ती पूर्ण महिना वापरली असं समजलं जातं. त्यामुळे जर अर्धा महिना किंवा काही महिने पार्ट ऑफ द मंथ असेल तर ते इग्नोर केलं जातं. ते असं नाही आहे, हे स्टेटमेंट पूर्णपणे चुकीचं आहे. जरी 1-2 दिवस जरी वापरले असेल तरीसुद्धा ती फुल मंथ वापरली असं समजून कॅल्क्युलेशन केलं जातं, ते इग्नोर केलं जातं. हे पूर्णपणे चुकीचं आहे. त्यामुळे उत्तर आपलं हे फॉल्स असणार आहे. बघा, करेक्ट आन्सर इज बी, फॉल्स. बघा, in case of a person who is willing to opt for presumptive taxation scheme under section 44AE, जर एखाद्या बिझनेसमनने सेक्शन 44AE अंतर्गत प्रिझम्प्टिव्ह टॅक्सेशन स्कीमचा ऑप्शन सिलेक्ट केला, निवडला, फॉर हेवी गुड्स व्हेकल इन्कम विल बी कॉम्प्युटेड ॲट द रेट, हेवी गाडी असेल, हेवी गुड्स व्हेकल, तर इन्कम आपण कसं कॅल्क्युलेट करतो, ॲट द रेट ₹1,000 पर टन पर व्हेकल फॉर एव्हरी मंथ और पार्ट ऑफ द मंथ ड्युरिंग विच हेवी गुड्स व्हेकल इज ओन्ड. म्हणजेच काय, महिनाभर असो किंवा महिन्यातले काही दिवस जरी ती गाडी त्या व्यक्तीच्या मालकीची असेल, काही दिवस अगदी 2-4 दिवस जरी गाडी त्या व्यक्तीच्या नावावरती असेल आणि ती वापरली असेल तरी त्याचं कॅल्क्युलेशन फुल मंथप्रमाणेच केलं जातं. इन केस ऑफ व्हेकल्स अदर दॅन हेवी गुड्स व्हेकल, हेवी गुड्स व्हेकल सोडून इतर कोणत्या गाड्या असतील, इन्कम विल बी कॉम्प्युटेड ॲट द रेट 7,500 फॉर एव्हरी मंथ, दर महिन्याला इन्कम 7,500 और पार्ट ऑफ द मंथ ड्युरिंग विच गुड्स कॅरेज व्हेकल इज ओन्ड. म्हणजे जरी एखादा महिन्यामध्ये 4-5 दिवसच गाडी त्या व्यक्तीनं वापरली आणि 4-5 दिवसांनी ती विकली, तरी जरी 4-5 दिवस गाडी वापरलेली असली फॉर पार्ट ऑफ द मंथ, काही दिवस, तरीसुद्धा तो महिनाभर गाडी वापरली असं समजून कॅल्क्युलेशन हे केलं जातं. म्हणजेच काय, शेवटचं वाक्य बघा काय, पार्ट ऑफ द मंथ वुड बी कन्सिडर्ड ॲज अ फुल मंथ. जरी आपण महिन्यातले काही दिवस जरी गाडी वापरलेली असली तरीसुद्धा ती फुल मंथ वापरली असं समजलं जातं. तेव्हा त्यांचा जो प्रश्न होता की इन्कम कॅल्क्युलेट करताना जर गाडी पार्ट ऑफ द मंथ वापरली असेल, काही दिवसच वापरली असेल, 1 मिनिट, बघा त्यांनी जे सांगितलं की इफ द व्हेकल इज ओन्ड बाय हिम फॉर पार्ट ऑफ द मंथ वुड बी इग्नोर्ड, जर काही दिवसच वापरली असेल तर ती इग्नोर केलं जातं, तर ती इग्नोर केलं जात नाही. जरी काही दिवस वापरली तरी ती फुल महिना वापरली असं समजलं जातं, इग्नोर केलं जातं. हे पूर्णपणे वाक्य हे चुकीचं आहे. सो आन्सर इज फॉल्स. नाव द नेक्स्ट अँड लास्ट क्वेश्चन नंबर 15. लास्ट क्वेश्चन आहे बघा केअरफुली. ए पार्टनरशिप फर्म ॲडॉप्टिंग प्रोव्हिजन्स ऑफ सेक्शन 44AE, एखाद्या पार्टनरशिप फर्मने हा जो काय सेक्शन आहे सेक्शन 44AE कॅन क्लेम फर्दर डिडक्शन ऑन अकाउंट ऑफ रेम्युनरेशन अँड इंटरेस्ट पेड टू पार्टनर्स कॉम्प्युटेड ॲज पर इन्कम टॅक्स ॲक्ट फ्रॉम द इन्कम कॉम्प्युटेड अंडर ॲज पर द प्रिझम्प्टिव्ह टॅक्स रेट. आणि त्यांनी विचारलं हे स्टेटमेंट ट्रू आहे का फॉल्स आहे. आता जे काय आपण 3 सेक्शन्स पाहिलेले आहेत,
सेक्शन 44AD असेल, ADA असेल किंवा AE असेल, यामध्ये जे आपण इन्कम कॅल्क्युलेट करतो त्या इन्कममधून कोणतीही डिडक्शन दिली जात नाही. फक्त प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण पाहिलेलं आहे की त्याला एकच फक्त एक्सेप्शन आहे, ते आहे म्हणजे विच इज एक्सेप्शन टू सेक्शन 44AE. ओके, हा जो काय सेक्शन आहे सेक्शन 44AE, हा सेक्शन कशासाठी आहे तर जे गुड्स ट्रान्सपोर्ट करणारे बिझनेसेस आहेत, एखादी पार्टनरशिप फर्म जर गुड्स ट्रान्सपोर्टेशनचा बिझनेस करत असेल आणि त्यांनी जर प्रिझम्प्टिव्ह टॅक्स सिस्टीम जर सिलेक्ट केली असेल, निवडली असेल, तर जे काही इन्कम कॅल्क्युलेट केलं जातं त्या सेक्शनप्रमाणे त्या इन्कममधून हे जे दोन खर्च आहेत, पहिला खर्च म्हणजे रेम्युनरेशन टू पार्टनर आणि दुसरा खर्च म्हणजे इंटरेस्ट पेड टू पार्टनर, हे दोन खर्च वजा करायला अलाउड आहेत. एवढंच फक्त एक एक्सेप्शन आहे. ओके, त्यामुळे हे वजा करता येतात का खर्च, तर ऑब्वियसली हे खर्च वजा करता येतात. त्यामुळे हे आन्सर हे ए आहे. करेक्ट आन्सर इज ए. का बघा, इन केस ऑफ अ टॅक्स पेयर बिंग पार्टनरशिप फर्म, जर पार्टनरशिप फर्म टॅक्स पेयर असेल, ऑप्टिंग फॉर प्रिझम्प्टिव्ह टॅक्सेशन स्कीम कॅन क्लेम फर्दर डिडक्शन ऑन अकाउंट ऑफ रेम्युनरेशन अँड इंटरेस्ट पेड टू पार्टनर्स. ओके, computed as per income tax act from the income computed as per the presumptive rate. ओके, त्या गुड्स ट्रान्सपोर्ट बिझनेसेसचं जर गुड्स ट्रान्सपोर्टेशनचा बिझनेस एखादी पार्टनरशिप फर्म चालवत असेल, तर प्रिझम्प्टिव्ह टॅक्सेशन स्कीमप्रमाणे जे काही इन्कम कॅल्क्युलेट होईल त्या इन्कममधून हे दोन खर्च दाखवायला अलाउड आहे, त्याची डिडक्शन मिळू शकते. कोणते दोन खर्च, रेम्युनरेशनचा आणि इंटरेस्ट पेड टू पार्टनर्स, हे दोन खर्च दाखवायला अलाउड आहे. ओके, द स्टेटमेंट गिवन इन द क्वेश्चन इज करेक्ट. ओके, जे स्टेटमेंट आपल्याला सांगितलं की एखादी पार्टनरशिप फर्मला हे जे काही सेक्शन आहे सेक्शन 44AE, त्याप्रमाणे जे काही इन्कम कॅल्क्युलेट होतं त्या इन्कममधून रेम्युनरेशन आणि इंटरेस्ट पेड टू पार्टनरची डिडक्शन मिळते, हे स्टेटमेंट जे आहे ते करेक्ट आहे, हे स्टेटमेंट जे आहे ते ट्रू आहे. ओके, सो दीज आर द क्वेश्चन्स ऑन द टॉपिक प्रिझम्प्टिव्ह टॅक्स. आपला हा जो टॉपिक आहे प्रिझम्प्टिव्ह टॅक्स, हा प्रिझम्प्टिव्ह टॅक्स म्हणजे काय तर धिस प्रिझम्प्टिव्ह टॅक्स स्कीम इज न्यूली इंट्रोड्यूस्ड बाय द गव्हर्नमेंट, बाय द इन्कम टॅक्स डिपार्टमेंट टू गिव्ह रिलीफ टू द स्मॉल टॅक्स पेयर्स. जे छोटे टॅक्स पेयर्स आहेत, मग त्यामध्ये छोटे बिझनेसमन असतील, छोटे प्रोफेशनल्स असतील, त्यांना रिलीफ देण्यासाठी, सवलत देण्यासाठी प्रिझम्प्टिव्ह टॅक्स सिस्टीम आहे. त्यामध्ये आपण 3 सेक्शन्स पाहिले. इन द फर्स्ट लेक्चर वी स्टडीड द प्रिझम्प्टिव्ह टॅक्स सिस्टीम अंडर सेक्शन 44AD. In the second lecture, we studied the presumptive tax system which is available under section 44ADA. Okay, and in the third lecture, we studied the presumptive tax system under section 44AE. हे जे 3 सेक्शन्स आहेत, पहिला जो सेक्शन होता सेक्शन 44AD, तो कशासाठी होता तर इट इज फॉर द स्मॉल बिझनेसमन्स, छोटे जे बिझनेसमन्स आहेत त्यांच्यासाठी. जो 44AD आहे तो प्रोफेशनलसाठी, आणि जो सेक्शन 44AE आहे जो प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण पाहिलं की जर एखादा गुड्स ट्रान्सपोर्ट करणारा बिझनेसमन असेल, ज्याच्याकडे 10पेक्षा कमी व्हेकल्स आहेत, 10पेक्षा कमी गाड्या आहेत, त्यांच्यासाठी ही प्रिझम्प्टिव्ह टॅक्स सिस्टीम आहे. ओके, अंडर सेक्शन 44AE. आणि ही सिस्टीम जो सिलेक्ट करेल, प्रिझम्प्टिव्ह टॅक्स सिस्टीम जो व्यक्ती सिलेक्ट करेल किंवा जो बिझनेस सिलेक्ट करेल, त्याला बेनिफिट कोणता असतो, फायदा कोणता असतो तर 2 महत्त्वाचे फायदे. द फर्स्ट बेनिफिट इज देर इज नो एनी नेसेसरी फॉर द बिझनेस टू मेंटेन द बुक्स ऑफ अकाउंट्स. बुक्स ऑफ अकाउंट्स मेंटेन करण्याची आवश्यकता नाही. जे जर प्रिझम्प्टिव्ह टॅक्स सिस्टीम तुम्ही निवडली नसेल, तुम्ही रेग्युलर टॅक्स सिस्टीममध्ये असाल, तर तुम्हाला कंपल्सरी बुक्स ऑफ अकाउंट मेंटेन करावे लागतात. यू हॅव टू गेट दिस बुक्स ऑफ अकाउंट्स ऑडिटेड. तुम्हाला बुक्स ऑफ अकाउंट्स ऑडिटसुद्धा करून घ्यावे लागतात. परंतु इफ एनी पर्सन सिलेक्ट्स द प्रिझम्प्टिव्ह टॅक्स सिस्टीम, देन ही इज नॉट रिक्वायर्ड टू मेंटेन द बुक्स ऑफ अकाउंट्स. त्या बिझनेसमनला, त्या व्यक्तीला बुक्स ऑफ अकाउंट्स मेंटेन करण्याची आवश्यकता नाही, आणि बुक्स ऑफ अकाउंट्स मेंटेन करण्याची आवश्यकता तर नाहीच आहे. प्लस त्याचबरोबर देर इज नो एनी नीड टू गेट द बुक्स ऑफ अकाउंट्स ऑडिटेड. जरी एखाद्या बिझनेसमनला वाटलं, कंपल्शन अजिबात नाही आहे बुक्स ऑफ अकाउंट्स मेंटेन करण्याचं, ओके, नाही केलं तरी चालतील, परंतु जर एखाद्याने मेंटेन केले, त्याचं ऑडिटसुद्धा करण्याची कोणतीही गरज नाही.
जे ऑडिट करण्यासाठी वेळ खर्च करावा लागतो, जे बुक्स ऑफ अकाउंट्स मेंटेन करण्यासाठी डेली दिवसभरातला कित्येक वेळ हा बुक्स ऑफ अकाउंट्स मेंटेन करण्यासाठी खर्च करावा लागतो किंवा एखाद्याला अपॉइंट करावं लागतं ते बुक्स ऑफ अकाउंट्स मेंटेन करण्यासाठी, तो खर्च हे जे काम आहे बुक्स ऑफ अकाउंट्स मेंटेन करण्याचं किंवा ऑडिट करून घेण्याचं, या कामातून पूर्णपणे सुटका होऊ शकते, मुक्तता होऊ शकते जर त्या व्यक्तीने इफ एनी पर्सन सिलेक्ट्स द प्रिझम्प्टिव्ह टॅक्स स्कीम. Okay, so that's it with today's lecture. Here we complete our this unit which is presumptive tax. So you should watch all these 4 lectures on this particular topic. Okay, so that's it with today's lecture. Thank you very much.